पिंपरीतल्या निगडी प्राधिकरणाजवळ पोस्टच्या ऑफिसजवळ परिसरात अज्ञातांनी गाड्यांची तोडफोड केल्याची बातमी हाती येते। जवळपास 20 ते 22 गाड्यांचं नुकसान झालं असून लाखोंचं नुकसान झाल्याचं कळतंय। नजीब मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। नजीब, नेमकी काय घटना घडली आणि आत्ताची परिस्थिती काय आहे? काल रात्री ही घटना घडलेली आहे। पिंपरी चिंचवडमधल्या निगडी प्राधिकरणातील जे पोस्ट ऑफिस आहे त्या शेजारी ज्या आलिशान गाड्या होत्या, या आलिशान गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। तब्बल 20 ते 22 अशा चारचाकी गाड्या आहेत, त्यांची तोडफोड ते दगड आणि काठ्यांनी या ठिकाणी त्यांच्यावरती तोडफोड करण्यात आल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। पोलीस या अज्ञातांचा शोध घेताना या ठिकाणी दिसत आहेत, मात्र नागरिकांना नाहक नुकसान या ठिकाणी पुन्हा एकदा सहन करावं लागलेलं आहे। पुण्यामध्ये जे तोडफोडीचं सत्र सुरू होतं तेच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील त्याचं डोकं वर काढताना दिसते, कारण पिंपरी चिंचवडमध्ये याआधी देखील अशा प्रकारच्या तोडफोडीच्या घटना अनेक घडलेल्या आहेत। दोन गटातला गटबाजीचा जो नाराजीचा सूर असतोय तो यामधून तोडफोडीतून निघत असतो, किंवा दहशत निर्माण करण्यासाठी देखील काही टोळकी जे आहेत ती अशा पद्धतीची पावलं उचलत असतात। त्यातलाच हा प्रकार असण्याचा देखील अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। कुणावर संशय व्यक्त केला जातो या प्रकरणी? आता तरी कुणावरती संशय या ठिकाणी व्यक्त होत नाहीये, मात्र दहशत माजवण्यासाठी किंवा कोणत्या तरी टोळक्यांमधला वाद या ठिकाणी वादातून हा प्रकार घडला असावा असा या ठिकाणी पोलिसांकडून संशय व्यक्त केला जातोय। मात्र कुणाचंही नाव अद्याप पोलिसांकडून स्पष्ट केलं जात नाहीये। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।